राधानगरी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले। निवडणूक यंत्रणेनं होम वोटिंगची व्यवस्था केलेली नव्हती, त्यामुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदार नाराज होते। मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती। राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला। दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 33% मतदान झालं होतं। मात्र दुपारनंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी कमी होती। राशिवडे ग्रामपंचायतीमधील मतदान केंद्राबाहेर एका वृद्ध मतदारासोबत जाण्याच्या कारणावरून 2 गट आमने सामने आले। कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। परिस्थिती बाहेर जाण्याची चिन्ह दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। या वादात सहभागी असलेले काही कार्यकर्ते नात्यानं मामा भाचे असल्याचीही चर्चा रंगली होती। कांबळवाडी मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती। फिरत्या पथकानं दुरुस्ती केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली। कौलव इथल्या मतदान केंद्रावर 92 वर्षीय मुक्ताबाई दत्तात्रय पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। निवडणूक यंत्रणेनं होम वोटिंग प्रक्रिया राबवली नाही, त्यामुळे वृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे।